हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाबाबत महायुतीची आज रात्री दिल्लीत बैठक। अमित शहा आणि जेपी नड्डांसोबत बैठक होणार। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीला रवाना होणार। जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। राज्यातील डझनभर भाजप खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती। तर बीड, सोलापूर, उत्तर मुंबई, नांदेड, अहमदनगर, वर्धा, रावेर इत्यादी जागांवर भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपनं महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। 35 जागा मिळाव्यात, राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीत आग्रह। रावसाहेब दानवेंच्या खिशात लोकसभेच्या उमेदवारांची यादी। दानवेंनी चिठ्ठी वाचली, मात्र दाखवली नाही। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, राजकारणात वक्तव्य करावी लागतात, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ज्यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्यांनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देणं। उपमुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका। महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरींचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विधानसभेत बावनकुळेंना तिकीट मिळालं नव्हतं, ते बावनकुळे नितीन गडकरींना तिकीट देणार हा सर्वात मोठा विनोद। राऊतांची बावनकुळेंवर टीका। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलतायत। अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। फडणवीसांनी 2019 मध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं होतं समसमान वाटप होईल, मात्र खोटेपणा यांच्या अंगात भिनलेला आहे। खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका। भाजप गरज संपल्यानंतर शिंदे आणि अजित पवार गटाचं अरबी समुद्रात विसर्जन करेल, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका। महाविकास आघाडीत विदर्भातील 10 जागांबाबत तिढा। ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्याच्या जागेवर दावा, मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। महाराष्ट्रद्रोह करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, उद्धव ठाकरे कोणत्याही चोर मंडळाबरोबर जाणार नाहीत। ठाकरे एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर राऊतांचं उत्तर। मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार। मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले न्यायालयाच्या अधीन राहतील, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। कोर्टात प्रकरण प्रलंबित असेल तेव्हा कोर्ट अशाच प्रकारचे निर्देश देत असतं। हायकोर्टाच्या आदेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।